जय आदिशक्ती. मी संगीता खोकले. अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आजचा विषय असा आहे की परडी का घ्यावी, कशासाठी घ्यावी, कुणी घ्यावी, का आलेली असते परडी, या विषयावरती आज चर्चा आहे. विषय महत्त्वपूर्ण आहे, सर्वांनी पहा. माझी थोडंसं तब्येत खराब आहे, त्यामुळे समजून घ्या. बंधू भगिनींनो, ही जी परडी आहे, सर्वांना या परडीच्या मागील कथा माहिती आहे की जगदंबेने राजाचा गर्व हरण करण्यासाठी त्याला ताट दिलं होतं किंवा ही परडी दिली होती. आपल्याकडे जेव्हा परडी येते तेव्हा आपणही गर्व केला नाही पाहिजे. आपला बी गर्व हरणच करण्यासाठी परडी आलेली आहे असं समजावं ना. आपण काय करतो, आपण गर्व वाढवतोय. आता मी का बोलतेय की माझ्या निदर्शनास आलेल्या गोष्टी मी बोलत आहे. बघा, एका ठिकाणी कार्यक्रम होता जागरण गोंधळाचा. आमच्याकडे प्रथा आहे, आमच्या भागामध्ये जागरण गोंधळ असेल तरी परड्या मागवण्यात येतात, तेव्हा परड्या भरल्या जातात. कुणाचा गेनमाळीचा कार्यक्रम असेल तरी देखील परड्या बोलवतात, परड्या भरण्यात येतात. कुणाकडे आनंदाची आरती असेल तरी देखील परड्या मागून परड्या भरल्या जातात. त्यामुळे त्या परड्या बोलवण्यात येतात. त्या ठिकाणी मला बोलवलं होतं, मग मी माझी परडी घेऊन गेले. तिथे गेले तर एक सुद्धा परडी नव्हती. मी विचारलं त्यांना, दादांना, दादा परड्या नाही आल्या का अजून? तर ते म्हणले, ताई आम्ही सगळ्यांना परड्या सांगितल्या, त्या कुणी परड्या घेऊन आल्या नाहीत किंवा त्या व्यक्तीसुद्धा आलेल्या नाहीत. पण आमच्याकडे विशेष आहे की प्रथाच आहे, ज्यांच्याकडे परडी आहे किंवा ज्यांच्याकडे संचार आहे त्यांच्याकडे त्यांच्या गादीला हळदी कुंकू दिलं पाहिजे, तरच त्या लेडीज येतात किंवा त्या परड्या आणण्यात येतात. ठीक आहे, मग त्या लोकांनी मान तर तुम्हाला मान पाहिजे होता, मान देखील दिलेला आहे, तरी पण त्या परड्या आणण्यात येत नाहीयेत. मग विशेष एक बोलावं असं वाटतं की ज्यांची परिस्थिती चांगली आहे, लोक श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे तुम्ही परड्या सुद्धा घेऊन येता, तुम्ही स्वतः सुद्धा येता. मग एखादा व्यक्ती गरीब असेल, त्यांनी तुम्हाला बोलवलंय, तुमची परडी मागवली, तुम्ही परडी आणत नाही, त्या व्यक्ती देखील येत नाही. मग का? तुमची परडी व्यवस्थित भरणार नाही म्हणून का? मग तुम्ही पोट भरण्यासाठी परडी आलेली आहे का तुमची? अहो, त्यांच्या परिस्थितीनुसार भरतील की ते परडी, खाली हाताने तुम्हाला पाठवणार नाहीत. जर तुम्हाला परडी मागितली असेल तर आनंदाने घेऊन जा की. हातावरती ताट आलेला आहे, गळ्यामध्ये कवड्यांचा साज आहे, आनंदाने घालून मिरवा ना तो साज. गर्व कशाचा करताय? जर तुम्हाला कुठे बोलवण्यात येत असेल तर तुम्ही गेलं पाहिजे परडी घेऊन. मग राजाचा गर्व हरण करण्यासाठी राजाकडे परडी दिली होती आईने, तुमच्याकडे गर्व वाढवण्यासाठी परडी आलेली आहे का? एवढीच लाज वाटते तर मग परड्याच कशाला घ्यायच्या? आता काही लेडीज बोलतात, ताई परड्या घेऊन यायला, परडी आणली की आम्हाला चप्पल घालून येता येत नाही, त्यामुळे आम्ही परडी आणली नाही किंवा आम्हाला येता येत नाही घेऊन किंवा आम्ही जात नाही. बर, आम्हाला लाज वाटते कवड्यांच्या माळा गळ्यामध्ये घालून लोकांपुढे यायचं, परडी हातावरती घेऊन, पायामध्ये चप्पल नाही. मग तुम्हाला एवढीच लाज वाटते तर परड्या घेऊ नका, माळे घेऊ नका. तुम्हाला ती आई काही, जगदंबा काही तुम्हाला सांगायला येत नाही, फोर्स करत नाही तुम्ही माझी माळ घ्याच किंवा परडी घ्या. तुम्हाला आनंदाने घ्यायची असेल तर घ्या ना. तुमचा गर्व हरण करण्यासाठी किंवा तुमचा गर्व सोडण्यासाठी खऱ्या अर्थाने परडी आलेली असते. तुम्हाला अहंकार पाहिजे नाही कुठल्या गोष्टींचा. तुम्हाला कुणीही बोलवलं तर गेलं पाहिजे, हाच असतो खरा मूळ म्हणजे परडीचा अर्थ, की अहंकार सोडणे. अहंकार सोडला पाहिजे. तुम्हाला दर मंगळवार शुक्रवार जोगवा मागायचं मन नसेल तर तुम्ही पौर्णिमेला तरी जोगवा मागायला पाहिजे. ताट आलेलं आहे, आहो ते सोन्याचं ताट आहे. ज्याच्याकडे आलेलं आहे ना, ज्याच्याकडे कवड्यांचा साज आहे, ज्याच्या हातावरती ताट आलेलं आहे, खऱ्या अर्थाने त्यालाच माहिती आहे त्याच्यातला काय आनंद आहे तो. तुम्ही फक्त देखाव्यासाठी घेता,
लोकांना दाखवण्यासाठी घेता. आमच्याकडे ताट आलेलं आहे, आमच्याकडे कवड्यांची माळा आलेल्या आहेत. देखाव्यासाठी घेऊ नका. गर्वाने घ्या, आनंदाने जगा, थाटामाटाने जगा, आनंदाने मिरवा कवड्यांचा साज घालून. गर्व करू नका. गर्व कुठल्याही गोष्टीचा करू नका. तुम्हाला कुठेतरी दुजेपणाचा भाव तुमच्या मनामध्ये येतो म्हणून तुम्ही परडी आणत नाही. तुम्हाला लाज वाटते म्हणून तुम्ही परडी आणत नाही. असं करू नका. राजाचा गर्व जगदंबेने हरण केला होता. मग तुम्हाला जगदंबेचा तुम्हाला गर्व वाढवण्यासाठी तुमच्याकडे परडी नाही आलेली. गर्व कुठल्याही गोष्टीचा करू नका. सोन्याचं ताट आहे, आनंदाने आलेलं आहे, आनंदाने घ्या, आनंदाने जा. कोणी बोलवत असेल तर कुणाची मन दुखवू नका. खऱ्या अर्थाने तेच आहे परडीचं महत्व. त्या जगदंबेच्या ताटाचं महत्व तेच आहे. गरिबांनी मोठं बघू नका. बोलवलं असेल तर गेलंच पाहिजे. ताट आहे म्हणून बोलवतात हो तुम्हाला. तुमच्याकडे विशेष ताट आहे. त्यामुळे अहंकार सोडून द्या. खऱ्या अर्थाने तुम्ही अहंकार सोडणं म्हणजे हाच आहे परडीचा महत्व, परडी घेण्याचा महत्व. परडीचं मूळ कारणच ते आहे, गर्व सोडून देणे. तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. मी अयोग्य बोलते किंवा योग्य बोलते हे देखील मला कळवायचं आहे. तुम्हाला जर वेगळं काही वाटत असेल ते देखील तुम्ही कमेंट करून कळवायचं आहे मला. तुम्ही माझं चॅनल नवीन पाहत असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि जी जुनी मंडळी आहे त्यांना जर व्हिडिओ माझे आवडत असतील त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय आदिशक्ती.